नमस्कार मंडळी, मी सवी. मदरहूड काय असतं ते आई झाल्यावर कळतच. पण एका आईची आई काय असते ते मला माझी आई कॅनडात आल्यावर समजलं. हे स्मॉल स्मॉल एव्हरीडे मोमेंट्स जगाच्या भाषेत खूप नॉर्मल असतीलही, पण माझ्यासाठी ते लाईफ चेंजिंग आहेत. या एवढ्याशा चिमुकल्या जीवाने मला शिकवलं की प्रेम द्यायला काही लागत नाही, फक्त मनात इच्छा असावी लागते. माझी आई वीराची एकदम फेवरेट आहे. जेव्हा आजी समोर असते ना, तेव्हा मला तर भाव सुद्धा मिळत नाही. बट ऑनेस्टली जेव्हा मी तिच्या डोळ्यात वीरासाठी प्रेम पाहते ना, ते एखाद्या आवडपेक्षा मला कमी वाटत नाही. छोटे छोटे क्षण सुद्धा खूप मोठे असतात, कारण जेव्हा तुम्ही परदेशात राहता तेव्हा स्वतःचं घर, स्वतःची लोक, त्यांचा आवाज खूप मिस करता. आणि आई इथे आहे तर आता मला कॅनडा थोडं स्वतःच्या घरासारखं वाटतं. मला असं वाटतं मदरहूड कधी सोपं नव्हतं आणि कधी होणारही नाही, पण वीराच्या एका हसण्याने दिवस पूर्णपणे उजाळून जातो. कधी कधी वाटतं दिवस खूप भरभर जात आहेत आणि ती खूप पटपट मोठी होतीये. हे क्षण पुन्हा येणार नाहीत. आणि मग कावरीबावरी होऊन ते क्षण कॅमेऱ्यात कैद करायचा प्रयत्न करते. आणि वेळेला म्हणावं असं वाटतं, अगं थोडा वेळ थांब ना, मला मन भरून जगू तर घेऊ देत. बऱ्याचदा मी या दोघींना बघत बसते. किती भाग्य असतं ना. तीच आई जिने आपल्याला वाढवलं आता माझ्या मुलीसाठी सगळं काही करते. आणि हा माझ्यासाठी नो फिल्टर हॅपीनेस आहे. बरोबर ना?